आता त्या दिवशी तो खूप आजारी पडला, खूप ताप होता त्याला, आणि नेमकी त्याच दिवशी तिने टिकली नव्हती लावली. मग मी बोलली, तुम्ही कुंकू नाही लावलं, टिकली नाही लावली म्हणून तो आजारी पडला, माझं काय चुकलं सांग. आता रविवारची तिला एकच दिवसाची सुट्टी असते. मी म्हंटली, आज बनव घरात जेवण, तर म्हणते नाही, हॉटेलला जायचं. मी म्हटलं, आम्ही तर कधी खायचो तुझ्या हातचं, आहे की नाही. आमचं कुठं चुकलं. ती जाते ऑफिसला आणि हा करतो घरातून काम. ती संध्याकाळची आली की हा तिला पाणी देतो आणि ती पिते. मी मग म्हंटली, तुझं तुझं घे ना पाणी, नवऱ्याच्या हातातून नको घेऊस, काय चुकलं माझं. आता लग्न झालं तर मी म्हणते, कशाला पाहिजे तिकडच्या मैत्रिणी, घेतलं आपल्या घरातली साफसफाई कर, मग काय चुकलं माझं. तुम्हाला सांगते पाटलीन बाई, अनुभव खूप महत्वाचा. अनुभवाशिवाय कुठलीच गोष्ट येत नाही. ह्या आजकालच्या मुली स्वतःला काय किती मोठ्या हुशार समजतात. आम्ही एवढ्या वर्ष संसार जोडला, आमचं कुठं चुकलं हे तुम्हाला सांगते. हिला काय आपण एखादा शब्द बोललं की लगेच दुसऱ्या दिवशी त्या व्हॉट्सअपला स्टेटस टाकते, म्हणते निगेटिव्ह पीपल अराउंड मी. आम्ही काही निगेटिव्ह पीपल आहे? आपलं मुलगंच आपलं नाही राहिलंय हो. ते काय पोरगा जातोय जिमला, त्याच्यासोबत ती पण चालली जिमला. तर मी म्हंटल, ते हे बारीक होते ना, लादी पुसायचं, जरा धुणी वाईस धुवायची, कसं मशीनला पण आराम मिळतोय. आणि कामवाली बाई, तिचे पण घर कुटुंब आहे का नाही, तिला पण एक दिवसाची सुट्टी मिळते की. तर तुम्हाला म्हणून सांगते पाटलीन बाई, सकाळ झाली की मॅडम आंघोळ केली की बॅग लावते काकाला आणि तरा 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 निघून जाते. लोक की नाही फदा हसत्यात.